लडाख, द ड्रीम ऑफ एव्हरी ट्रॅव्हलर. आणि हे ड्रीम याच वर्षी कंप्लीट करायचं ठरलं. श्रीनगर, कारगिल, लेह लडाख, मनाली, कसोल असा 12 दिवसांचा आमचा हा प्लॅन कसा झाला, चला तर या लडाखच्या सिरीजमधून आपण बघूया. तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ ट्रॅक्स. मी प्रतीक साळुंके आणि आम्ही आता जात आहोत एका नवीन जर्नीला. जी जर्नी आम्ही प्लॅन केलेली 2020मध्ये, पण ती तेव्हा प्लॅन नाही करता आली आणि मला ती मित्रांसोबत करायची होती. तर हे माझे मित्र सगळे सवंगडी आपले गड सह्याद्रीचे आणि आम्ही जात आहोत लडाखला, लेह लडाखला. आज तारीख आहे 24 जून 2023 सॅटर्डे आणि आम्ही आहोत आता बँड्रा टर्मिनसला आणि आपली ट्रेन आहे जम्मू तावी एक्सप्रेस, विवेक एक्सप्रेस. आणि उद्या ती रात्री 11 वाजता जम्मू तावीला पोहोचेल. तर आपली जर्नी चालू होते आता 12 वाजता बँड्रा टर्मिनसवरून. हे माझे मित्र. ऑलमोस्ट 12 तास झाले ट्रेनमध्ये आणि आता अबू स्टेशनला आलो आहे. 3 टायर AC आपली ट्रेन, त्यामुळे बरं वाटतं आहे. पण आपल्या 3 तिकीट आहेत ते RACवर आहेत, त्यामुळे ते ॲडजस्ट करायला लागतात थोड्या. आवडे ही आपली. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आज तारीख आहे 25 जून 2023 आणि आपली ट्रेन पोचली आहे आता रतनगड स्टेशनला राजस्थानमध्ये. तर इकडे एक मोर आहे मस्त. जर जाताना ट्रेनमध्ये काही इश्यू आला तुम्हाला आणि बरं नसेल किंवा वॉमिटिंग होत असेल किंवा काही होत असेल तर ऑनलाईन कंप्लेंट टाकून तुम्ही डॉक्टरला बोलवू शकता आणि मधल्या कुठल्या तरी स्टेशनमध्ये डॉक्टर चढतात आणि तुम्हाला चेक करतात. तर इथे डॉक्टर आलेत, समोरचे पॅसेंजरला थोडं बरं नाही आणि जे डॉक्टर आले होते ज्यांनी चेक केलं त्यांना, सो त्यांनी इंजेक्शन दिलं, मेडिसिन पण दिल्या आणि त्याचं हे बिल फक्त 160 रुपीज घेतलं. म्हणजे चांगली सर्व्हिस आहे ही रेल्वेची. जर तुम्ही आजारी वगैरे ट्रेनमध्ये पडला तर इकडे डॉक्टरना नक्की बोलवू शकता तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट करून. ही ट्रेन रात्री 11 वाजता जम्मू तावी स्टेशनला आमची पोहोचणार होती. ती आता पहाटे 3:15 वाजता पोचली जम्मू तावीला. मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला ट्रॅकचा, त्यामुळे ट्रेन फिरून आली बिकॉज सिंगल ट्रॅक होता म्हणून. आणि आता मी 3:15 वाजता पोचलो जम्मू तावी स्टेशनला. जे 11 वाजता पोचणं होतं 11 PM ला, ते मॉर्निंगला 3:15 वाजता पोचलो. तर बघूया, आपण टेम्पो ट्रॅव्हलर केली इथून श्रीनगरला जायला. झोपेतून उठलोय चालत बघा 3:15 वाजता, गाड झोपेतून उठलोय. बघूया आपली गाडी आली आहे इकडे. तर आपण टेम्पो ट्रॅव्हलर आधीच बुक केली होती बॉम्बेवरून आणि ही टेम्पो ट्रॅव्हलर आपल्याला लेहला पोचवणार आहे. तर आपला पहिला स्टॉप श्रीनगर आहे. आता सकाळचे वाजले आहेत 4 बरोबर आणि आपण जम्मू तावी स्टेशनच्या बाहेर आहोत. तुम्हाला इथे पुढे टॅक्सी स्टँड आहे, जर तुम्ही येणार असाल. बसेस पण लागल्यात पण आता जास्त काही दिसलं नाही बिकॉज काळोख आहे आणि टॅक्सी स्टँड बस स्टँड पण एकदम सामसूम होता. आय थिंक सो जर बाहेर जरा थोडंफार फिरलं तर तुम्हाला गाड्या वगैरे मिळतील. तर आम्ही आत्ताच निघतोय, इथे काही स्टे करत नाही, डायरेक्ट श्रीनगरला निघतो इकडून. लँडस्लाइड होतात, दगड पडलेले दिसत आहे तुम्हाला. खूप ठिसूळ आहे, मातीचे डोंगर आहेत, त्यामुळे लँडस्लाइड खूप होतात पाऊस पडल्यामुळे. नुसता फॉग आहे.
श्रीनगरला जाताना मध्ये रामबाण म्हणून लागतं, तिथे झालं आम्ही ते अडकलो. आणि आता कुठे गाड्या निघायला लागल्यात, मोठे मोठे ट्रक यायला लागलेत समोरून. माहीत होतं असं काहीतरी होणार आहे, कारण की या रोड्सवर मोस्टली ट्रॅफिक जास्त होतं, त्यामुळेच आम्ही लवकर निघायचा प्लॅन केला होता. तरी पण आमच्या ड्रायव्हरला माहिती होतं रोड म्हणून त्यांनी शॉर्टकटने काढले आणि पुढे येऊन इथे अडकले. आता नाही तर आपण मागे अडकलो असतो. खूप ही गोष्ट चांगली झाली. बघूया किती वेळ लागतं. अजून 8:30 वाजलेत. 7:30 वाजता इथे पोहोचलो होतो. 1 तास झाला आपल्याला. ट्रॅफिक जाम आहे, पण एसीचे व्ह्यू बघायला मिळतात ना त्याने मग. तर इकडे थोडं नाश्त्याला थांबलो होतो, कारण की सकाळी निघाल्यापासून आपण काहीच खाल्लं नव्हतं. आणि मग डायरेक्ट आता हे बनियाल म्हणून आहे तिकडे आलो आहे. इथून अजून 100 किलोमीटर आहे श्रीनगर, त्यामुळे लेट होईल. अजून माझ्यामध्ये 2 तास तरी जातील. तर इथे फ्रेश झालो जरा. काश्मीरमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण पोचलो आहोत आता श्रीनगरमध्ये डाल लेक जवळ. आणि इकडे स्टे घ्यायचं आहे आपल्याला. तर हे समोर डाल लेक आहे आणि आपला स्टे आहे. इथून समोरून सरळ आल्यानंतर या समोरच्या गल्लीमध्ये अजीज गेस्ट हाउस म्हणून आहे. आप हो ना, आपका ही है ना गेस्ट हाउस? गेस्ट हाउस, गेस्ट हाउस जी सर. तो कैसा रहता है गेस्ट हाउस का, मतलब आपका कैसा है प्राइस? प्राइस रहता है सीजन में रहता है 1500, 2000 डबल बेड का सर जी. 4 बेड का 2500, 3500 रहेगा. और उसमें क्या क्या आता है? जी सर वाईफाई लगा हुआ है, एक्स्ट्रा बेडिंग भी लगा हुआ है सर जी. सब कुछ है मिलेगा. वाईफाई भी मिलेगा? वाईफाई भी मिलेगा, जी सर भी मिलेगा, एक्स्ट्रा बेडिंग भी मिलेगा. सर हे आहे अजीज गेस्ट हाऊस आणि आपल्याला 2nd फ्लोअरला मिळाले रूम. आ जाओ, डाल लेक के पास रहना है, रूम दिखा दूंगा. आ जाओ. सस्ता रूम ढूंढ रहे हो 4 बेड का, आ जाओ दिखा दूंगा. रूम के अंदर आ जाओ. देखो 4 बेड का भी है, जगह भी है, 2 बेड भी है और बाथरूम भी है और गीजर भी है और वाईफाई है. वाईफाई भी है. डाल लेक के नजदीक है, आ जाओ दिखा दूंगा. तर हा शिकारा राईडचा पॉईंट आहे. इथून तुम्हाला शिकारा राईड मिळतात. आणि आम्ही आता 2 शिकारा केलेत. ही एक आणि अजून एक 4-4 जणांची. तर इथे तुम्ही शॉपिंग पण करू शकता शिकारामध्ये बसून. कावा पिऊ शकता. ज्वेलरीजचे येतात, बोट येतात छोट्या छोट्या, ते ज्वेलरीचे शॉपिंग करू शकता. आणि या सगळ्या हाऊस बोट आहेत. इथे पण राहायची मजा वेगळी आहे. पण जेव्हा तुम्ही इथे राहायचं असेल हाऊस बोटवरून, तेव्हा जिथून आपण शिकारा राईड पकडली आहे तिथून तुम्हाला या अशा शिकाराने ये जा करावा लागतो जर बाहेर पडायचं असेल तर. तर जेव्हा तुम्ही शिकारा राईड करता तेव्हा तुम्हाला 4 पॉईंट हे लोक फिरवतात. त्याच्यातला एक पॉईंट आहे तो मीना बाजार. शिकारा बोट तुमची इथे लागते
आणि हे मीना बाजार आहे, इथे फिरवतात. हे पहिला पॉईंट आहे हा. तर हे एक दुकान आहे मीना बाजार मधलं. पश्मीना शाल. गर्मी में रखेंगे ना इसके बाल झड़ जाएंगे, ये मर जाएगा. ओरिजिनल शाल आहे 4,500ची. ऊपर रहता है पहाड़ी पे. जॅकेट आहेत, भारी आहे ना जॅकेट, आहे ना होत ना जॅकेट वगैरे आहेत. सगळं लाकडाचं आहे, वूडचं आहे ना, सगळं वूडचं आहे. मस्त कलर मध्ये. आणि हे ड्रायफ्रुट्स वगैरे इकडे मिळतात, त्याच्यासाठी हे शॉप आहे. सेम शिकारावरूनच घेऊन येतात तुम्हाला. आणि हे प्युअर आहे आणि त्याचा रेट कमी आहे असं बोलतात. आणि आता आम्ही फिरत आहोत लोकल मार्केट. इकडे शॉपिंग केली आहे थोडी. काय जणांनी घरी शॉल घेतले आहेत, वेगवेगळे आयटम काश्मीरी मिळतात ते घेतलेत. आणि आता इकडे वाजलेत 7:45, पण तरी पण उजेडच आहे अजून पण. हे चिनारचं झाड आहे आणि हे मला चिनारचं मस्त पान मिळालं. 8:15 वाजला तरी एवढा उजेड आहे. शॉपिंग करून आणि फिरून खूप भूक लागली आहे. सकाळी नाश्ता केला होता, त्याच्यावर जेवलो नाही आम्ही. त्यामुळे इकडे एक व्हेज रेस्टॉरंट आहे, तिथे आलो आहे. आणि हा डल लेकचा नाईट व्ह्यू. या सगळ्या बोटी ज्या हाऊस बोट्स आहेत या दिसतात लाईट्सच्या. जी शिकारा राईड आम्ही घेतली होती त्याचे प्राइजेस मी सांगतो. एका राईडचे 4 पॉईंट आम्हाला फिरवले त्यांनी, तर 4 पॉईंटचे 1500 घेतले त्यांनी. एका शिकारा राईडचे 4 जण होतो आम्ही एका ह्याच्यामध्ये. तर 8 पॉईंटचे ते लोक 3000 वगैरे बोलतात. तर तुम्ही बार्गेन करून 2500 वगैरे करू शकता. माझ्यामध्ये 4 पॉईंट इनफ आहेत असं मला वाटतं. ते मार्केट वगैरे फिरवतात, एक लोटसचं थोडंफार असं गार्डन आहे ते दाखवतात, 2-3 पॉईंट दाखवतात, ड्रायफ्रूट्स वगैरे दाखवतात, बस तेवढंच. आणि हा डाल लेक रोड आहे. इकडचे जे आजूबाजूचे हॉटेल आहेत त्याचे रेट आहेत 3000पासून स्टार्टिंग आहे. 3000, 5000, 6000 अशा रूम्स आहेत डल लेकच्या बाजूला. जर डल लेकपासून लांब गेले तर तुम्हाला 2000मध्ये पण रूम मिळेल. आणि आपल्याला जी रूम मिळाली आहे ती 2 रूम आपल्याला 3200ला मिळाल्यात. 4-4 जणांसाठी 2-2 वेगळ्या रूम घेतल्यात. हे डल लेकच्या बाजूला हे मार्केट आहे, इथे पण तुम्ही शॉपिंग करू शकता. हे इकडे काश्मीरला सिरियसली इकडे शॉपिंग केवढी केली तरी कमीच आहे, बघण्यासाठी खूप आहे. तर मित्रांनो आजसाठी एवढंच. पण 2 दिवस झालं तर ऑलमोस्ट ट्रॅव्हलिंगमध्येच होतो. आजचा 3रा दिवस पकडाल तर आजचा पण, कारण की आपण परवा निघालो 12 वाजता, ट्रेनमध्ये बसलो, ट्रेन निघाली 12 वाजता आणि आज आपण पोचलो ऑलमोस्ट दुपारी 2-2:30 वाजता इकडे. आणि आज एक्सप्लोर करायला काश्मीरमध्ये एवढं काही नव्हतं. श्रीनगरला डल लेकला वगैरे त्या डल लेक एवढंच होतं आणि आपण जी शिकारा राईड केली तेवढंच होतं. बाकीचं शॉपिंग, कारण की आता काय विंटर सीझन नाही आहे त्यामुळे जास्त इकडे काय बर्फ वगैरे नाही मिळत बघायला. ट्युलिप फ्लावर्स वगैरे असतात ते पण काहीतरी ऑगस्टमध्ये येतात. ताजपुरती एवढंच. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही ही जी केलेली अरेंजमेंट आहे रूमची वगैरे ती तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ प्रॅक्स आणि शेअर करा माझ्या व्हिडिओज. आणि स्टे ट्यून गाईज. आज 1 दिवस काश्मीरमध्ये होतो आपण आणि उद्या आपण जाणार आहोत कारगिलला. तर कारगिलचा वेगळा ब्लॉग होईल. तर बघूया आपला कारगिलला जाताना मध्ये सोनमार्गला पण आपण थांबणार आहोत. तर बघूया आपला उद्याचा प्लॅन कसा होतो.